आजपर्यंत मराठी सिनेमांमध्ये पोलिसांवर आधारित बरेच सिनेमे आले आहेत। तसाच आणखीन एक सिनेमा येतोय, लाल बत्ती। मंगेश देसाई या सिनेमात मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। हल्लीच या सिनेमाचा मुहूर्त झाला। पोलीस अधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे यांनीही इथे हजेरी लावली होती। लाल बत्ती सिनेमाचा आज मुहूर्त होतोय। मी सीपी साहेबांना मगाशी म्हणालो, मंत्र्यांची लाल बत्ती गेली आहे, त्यामुळे तुम्हीच कार्यक्रमाचं उद्घाटन करा। खरं म्हणजे एक पोलिसांच्या रिअल आयुष्यातला त्याच्यावर आधारित हा सिनेमा सुरू होतोय आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही भूमिका आहे पोलिसांची, खरा पोलीस वर्दीतला पोलीस, त्याच्या अडचणी, त्याच्या समस्या, त्याला होणाऱ्या सगळ्या काही वेदना असतील, या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं कौटुंबिक वातावरण, ह्या सगळ्या बाबी समोर आणण्याचं काम तुम्ही करताय। मंगेशजी, तुमचे गिरीश, सगळ्या तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या चित्रपटाला खूप खूप यश मिळो अशा देखील मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा सिनेमा हा पोलिसांमधली माणुसकी दाखवून देणारा सिनेमा आहे। पोलीस हे आपल्यासारखेच आहेत, पण त्यांना पोलीस हे काम दिल्यामुळे किंवा पोलीस हा हुद्दा मिळाल्यामुळे त्यांना आपल्याशी काही प्रमाणामध्ये थोडंसं कठोर राहावं लागतं, पण त्यांच्यातला माणूस अजूनही जिवंत आहे आणि तो माणूस जेव्हा जिवंत होतो तेव्हा ते कुठल्या पद्धतीने त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त गोष्टी करू शकतात याचं जिवंत उदाहरण या सिनेमातून तुम्हाला बघायला मिळेल। हा सिनेमा हा ठाण्यात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये ते सगळे खरेखुरे कमांडोज आपल्याला बघायला मिळणार आहेत, जे आपल्यासाठी झटत असतात। या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत गिरीश मोहिते। त्यांच्याकडूनच या सिनेमाची सुरुवात कशी झाली हे ऐकूया। सुरुवात आहे, आज पहिलाच दिवस, त्यामुळे बराच पल्ला गाठायचा आहे। बघूया आता कसं सगळ्यांची साथ मिळते आणि अर्थातच यात पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला खूपच मदत केली आहे, कारण त्यांच्या जीवनावर आधारित किंवा त्यांच्या पोलिसांमध्ये असलेल्या माणुसकीवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे त्यांची आम्हाला प्रचंड मदतीची गरज होती आणि ती आम्हाला खूपच चांगली साथ मिळते त्यांची। तर असा हा सिनेमा लाल बत्ती। शूटिंग अजून सुरू आहे, याबद्दलच्या आणखीन अपडेट्स आम्ही तुम्हाला लवकरच देऊ। फिल्मी गप्पांच्या या फिल्मी सफरीत वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र असेच फिल्मी अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत फिल्मी गप्पांच्या पुढच्या भागात। तोपर्यंत मायबोली पहा, मस्त रहा।